मॉम मॉम मला भूक लागली, चल उठ. दर्शन अरे लिहू देत मला. डोंट डिस्टर्ब मी. व्हॉट डू यू मीन बाय डोंट डिस्टर्ब मी? अगं मला भूक लागली आहे. दर्शन असं काय करतोस स्वीटहार्ट? मला डेडलाईन आहे. 5 वाजेपर्यंत मला आर्टिकल फॅक्स करायचंय. म्हणजे काय 5 वाजेपर्यंत मी उपाशी मरू? आणि डेडलाईन डेडलाईन काय फक्त तुला असते, मला नाही. माझे मित्र तिकडे वाट बघतात. मॉम उठ, मला भूक लागली आहे. तुला कळत नाहीये का? काय चालवलंयस तू हे? हा, एवढा मोठा घोडा झालायस तू, 1 तासभर थांबता येत नाही तुला? पटकन मला खायला दे. एक मस्तपैकी फर्स्ट क्लास ऑमलेट करून दे आणि एक 500 रुपयाची नोट एक वरती दक्षिणा म्हणून दे. आणि मग पाहिजे तेवढ्या कॉन्सन्ट्रेशनने तू तुझा लेख लिहायला घे. प्लीज उठ. कशाला लागतात रे तुला एवढे पैसे? वीरेंद्र शिरोडकरचा मुलगा आहे मी, कळलं ना? लोकांसमोर आपल्याला आपली स्टाईल मेंटेन करावी लागते. कशाला लागतात पैसे? हो, स्टाईल मेंटेन करायला लागते ना? मग तुझ्या त्या स्टाईलवाल्या बापाकडेच माग पैसे, माझ्याकडे कशाला मागतोस? कारण माझ्या स्टाईलवाल्या बापाकडून वेगळं राहून मला सांभाळण्यासाठी तू बक्कळ पैसे उकळत असतेस त्याच्याकडून, नाही का? शट अप दर्शन. का का खरं बोललं तर नाकाला मिरची जमली तुझ्या. चल ना मॉम उठ आता लवकर, मला खायला दे प्लीज. मला छळायला जन्माला आलायस तू. सर मॉम मला खायला नको, मी बाहेरच काहीतरी खाईन. हे घे, हे परशुरामचं लेटर आहे. मी त्यांना द्यायला गेलेले पण त्यांना ते नकोय. तर ते आले तर त्यांना दे, नाही तर राहून दे. चालेल. ओके. शर्माजी काय हवं तुम्हाला? माझी मेल आले का बघायचं? हां, 1 मिनिट. सॉरी शर्माजी, आज तुमचा एकही मेल नाही आहे. एक मिनिट शर्माजी, तुम्ही जरा रजिस्टरवर एंट्री करा आणि मग ते लेटर घेऊन जा. अरे आप ही करतो ना. मग ते हे द्या मला, एन्व्हलप द्या, मी नाव लिहिते आणि एंट्री करते. काय एंट्री? इथला सगळ्यात सिनियर माणूस आहे मी, एंट्री करा काय लावलंय? नाही तुम्ही द्या ना मला, मी फक्त एक एंट्री करणार आणि तुम्हाला परत देणार आहे. असं थोडीच म्हणते की तुम्ही नाही देणार आहे म्हणून. अरे पर्सनल लेटर आहे माझं. काय झालं? मी त्यांना काय सांगितलं की तुम्ही रजिस्टरवर फक्त एक एंट्री करा आणि मग ते एन्व्हलप घेऊन जा. तर ते ऐकतच नाहीयेत. शर्माजी करा ना एंट्री, आपल्या ऑफिसचा नियमच आहे तसा. तुम्ही काय मला नियम शिकवता? इथला सिनियर माणूस आहे मी, कळलं का? तुम्हाला टेबल खुर्ची नाही दिलं तर स्वतःला शाणे समजायला लागलात का तुम्ही? नाही, तुम्हाला एकेकाला मेमो दिलं तर नाव नाही सांगणार. शर्मा चाललंय काय? प्रतीक्षा तू जरा ये केबिन मध्ये. काय कटकट आहे ना. हां बोल, काय झालंय? मॅडम मी मुद्दामून काहीच केलं नाहीये. म्हणजे मी आपल्या नेहमीच्या प्रोसिजरप्रमाणे वागायला गेले, पण शर्माजी इतके का चिडले मला कळत नाहीये. 1 मिनिट प्रतीक्षा, शर्माजींनी काय केलं, तू काय बोललीस, मला जरा सगळं नीट सविस्तर सांग. मॅडम आज सकाळपासून काहीतरी विचित्रच घडतंय. म्हणजे मी, धनाजी, परशुराम, निकिता, नचिकेत साहेब या सगळ्यांच्या नावाची पाकिटं आली. तर परशुरामने ते पाकिट घेतलं नाही म्हणून मी ते डिस्पॅचला टाकलं. तुम्हाला माहिती आहे का आमच्या सगळ्यांच्या पाकिटात काय होतं ते? काय होतं? नाही म्हणजे बॉम्ब वगैरे काही नव्हता ना? नाही बॉम्ब नव्हता. म्हणजे बॉम्ब असता तर मी इकडे उभे असते का? त्याच्यात बॉम्ब वगैरे काही नव्हता. त्यात होते ते फक्त कागदाचे कपटे. ओ, मग फारच निराशा झाली असेल ना तुमची सगळ्यांची? मॅडम आशा असली तर निराशा होणार ना. ते म्हणजे हे सगळं कोणीतरी गंमतच केली आहे. आता कोणी केली कोण जाणे, पण या सगळ्यामुळे ना आम्हाला सगळ्यांना गमतीचा एक मस्त विषय मिळाला. नाही ते ठीक आहे, पण एडिटर शर्मा का चिडले एवढे? तेच तर मला कळत नाहीये. मी सकाळी सगळ्यांचे मेल सॉर्टिंग करून ठेवलेले आणि मला नक्की आठवतं की शर्माजींचा एकही मेल नव्हता. मग तरीही शर्माजींनी एक पाकिट उचललं आणि स्वतःच्या खिशात कोंबलं. मला त्यात जरासा चोरटेपणा वाटला. म्हणजे
मी त्यांना काय सांगितलं की तुम्ही रजिस्टरमध्ये साईन करा आणि मग ते पाकिट घ्या ना. आणि तसा आपला ऑफिसचा नियमच आहे. मग त्यावर ते एवढे चिडले की अगं म्हणून चिडले असतील ते. इगो प्रॉब्लेम ग, दुसरं काही नाही. नाही मॅडम, यात काही इगो प्रॉब्लेम नाही, यात काहीतरी गडबड आहे. शर्माजींना भलत्याचंच पाकिट उचललंय आणि हे कळू नये म्हणून त्यांनी थैमान घातलंय. प्रतीक्षा, आर यू शुअर? नाही शुअर नाही, पण माझा असा अंदाज आहे. कारण का बघा ना, ज्या पाकिटावरून एवढा हंगामा झाला ते पाकिट ते शेवटी घेऊनच गेले. नाही प्रतीक्षा, असं एकदम कन्क्लुजन काढणं बरोबर नाहीये. मी एक काम करते, मी त्यांना बोलवून घेते, मी बोलते त्यांच्याशी. कदाचित त्यांचं काहीतरी वेगळं म्हणणं असू शकेल, नाही का? तू ये. बरं. हॅलो, शर्माजी आहेत का तिथे? नाही आत्ता कुठे गेले? हो, पण बाहेर म्हणजे काही सांगून गेलेत का कुठे? बर, ठीक. मग गेला होतास का तू डॉक्टरकडे? डॉक्टरकडे कशाला? आई, असं काय करतोस? परवा नाही का आपण फोनवर बोलत होतो तेव्हा खूप खोकला आला होता तुला. मी बजावून सांगितलं होतं तुला की तू डॉक्टरकडे जा म्हणून. प्रीती, तू मोबाईलवर फोन करून मला संध्याकाळी येऊन भेट अशी जी धमकी वजा सूचना दिलीस, ती ही प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी? आय डोंट बिलीव्ह इट. कमाल करतोस तू. वीरू, बायको आहे मी तुझी, आणि प्रत्येक बायकोला आपल्या नवऱ्याच्या प्रकृतीची काळजी वाटते ना? हो हो, वाटते. प्रीती, तुला काय बोलायचं ते बोलून टाक. हे प्रकृतीची चौकशी वगैरे नाटक नको. बोल, ऐकतोय मी. तू तुझ्या नवीन फिल्मसाठी स्टोरी शोधतोयस म्हणे. हो, म्हणजे आधीची फिल्म तयार आहे, आता प्रोमो चालू आहेत. पुढच्या आठवड्यात मुंबईत आणि परदेशात रिलीज होणार आहे. फिल्म सुपरहिट होणार असं फिल्मी पंडितांचं भविष्य आहे. तेव्हा माझ्याकडे एक चांगला जर्म आहे. काय? यू मीन? या, आय व्हेरी मच मीन इन इट. माझ्याकडे खरंच एक खूप चांगली कथाकल्पना आहे. बघ, म्हणजे तू म्हणत असशील तर ऐकवते मी. प्रीती, स्टार वर्ल्ड सारख्या सवंग मासिकात कॉलम लिहिणं आणि हिंदी चित्रपटाची कथा पटकथा लिहिणं, ह्या दोन्ही गोष्टी सारख्या आहेत असं तुला वाटतं? हे बघ, तू मला कमी लेखलंस म्हणून माझं महत्व कमी होत नाही. माझ्या नावावरती 3 यशस्वी कादंबऱ्या आहेत, हे प्लीज विसरू नकोस तू. हो, त्याही उथळ आहेत, पण लोकप्रिय आहेत त्या, कारण सिने जगतातल्या नटनट्यांच्या खाजगी जीवनावर आधारित असलेल्या कादंबऱ्या आहेत त्या. लोकांना असले चविष्ट टॉपिक्स सगळ्याला आवडतात. माझी कथा ऐकायची सुद्धा नाहीये का तुला? नाही, ऐकतो ना, ऐकतो. वेल, तशी 10 मिनिटं वाया जातील माझी, पण ऐकतो. अगं बोल ना, बोल. हे बघ, 2 जुळ्या बहिणींची गोष्ट आहे ही. सीता और गीता किंवा 2 कलिया? म्हणजे त्यातली एक जी असते ना, ती बनते पोलीस इन्स्पेक्टर, आणि दुसरी जी असते ना, ती बनते क्रिमिनल. हो. प्रीती, ही ती तुझी कल्पना जी आहे ना,
ही कल्पना सडून सडून तिचं आता खत तयार झालंय, खत, शेणखत. दिवारपासून रामलखन पर्यंत. अरे हो, पण ते सगळे पुरुष होते. इथे हे बघ, पुरुषांना साडी नेसवून कथा बदलत नाही. तू माझा सल्ला ऐक. तुझ्या त्या कॉलमचं आहे ना ते चालू ठेव, किंवा त्या रंगीत संगीत कथा कादंबऱ्या असतात ना, त्यांचा घाणा जरा अधिक जोमानं काढ. हा, अगं काही नाही तरी गॅरंटी असते लोकप्रिय होण्याची. काय बायकोचं यश सहन होणारा, पचवणारा नवरा तू नाहीयेस हे चांगलंच ठाऊक होतं मला. 4 हिट सिनेमे काय दिले, स्वतःला काय समजतोयस कुणास ठाऊक. व्हॉट डू यू थिंक ऑफ युअरसेल्फ? हा, तुझे ते हिंदी सिनेमे आहेत ना, ते कुठल्या ओरिजिनल कथा कल्पनांवरती बेतलेले असतात ते माहितीये मला. माहिती आहे ना तुला, मग गप्प बस. का प्रत्येक खेपेला मीच का गप्प बसू? हा, अजून विसरले नाहीये मी ते दिवस. एक बरा सिनेमा दिलास आणि त्यानंतर लागोपाठ 4 फ्लॉप सिनेमे दिलेस. घरी बसून राहायची पाळी आली होती तुझ्यावरती. तेव्हा मी तुला आमच्या स्टार वर्ल्डच्या चंदारिया शेटकडे घेऊन गेले होते. मगाशी मी ऐकवली ना, तसलीच काहीतरी एक कल्पना ऐकवलीस त्यांना. तेव्हा इतकी भिक्कार वाटली होती मला ती, पण चंदारिया शेठने ती उचलून धरली. आणि मग त्यानंतर मग वीरेंद्र शिरोडकर नावाचा एक सुपरहिट डायरेक्टर जन्माला आला, हो की नाही? नशीब माझं एवढं तरी मान्य करतोयस. त्याचंच तर प्रायश्चित्त इतकी वर्ष घेतोय ना. तुला आणि तुझ्या त्या वाया गेलेल्या मुलाला ऐशारामात ठेवतोय ना. माझा मुलगा? माझा एकटीचा? तुझा नाही? आयुष्यात केलेली आणखी एक घोडचूक. तीच तर निस्तारायचा प्रयत्न करतोय ना. नाहीतर एव्हाना डायव्होर्स घेऊन मोकळा झालो असतो. अजूनही हो, खरंच अजूनही हो. हा बंगला, बाहेर उभी असलेली गाडी सगळं माझ्या नावावरती कर. मला आणि माझ्या मुलाला जन्मभर पुरतील एवढे पैसे आमच्या नावावरती करून दे आणि मग खुशाल मोकळा हो. माझं काहीही म्हणणं नाही. वाह वाह, ही स्टोरी चांगली आहे. याच्यावरती विचार करेन मी. बेस्ट. अरे भाई, क्यों आप बात का पतंगड बना रहे हैं? अरे मला आलेलं एक पत्र काय घेतलं त्याचं एवढं मोठं प्रकरण? अरे माझ्यासारख्या सिनियर माणसाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केल्यासारखं बोलत आहेत तुम्ही. 1 मिनिट शर्मा, प्रश्न पत्राचा नाहीये, प्रश्न पैसे खाण्याचा आहे. त्यामुळे आपलं ऑफिस, आपला चॅनल, आपल्या ऑफिसमधली माणसं या सगळ्यांचं नाव खराब होण्याचं आहे. अरे म्हणजे सरळ सरळ तुम्ही माझ्यावर लाच खाल्ल्याचा आरोप करता? हो. काही पुरावा आहे? शर्मा, परवा तू जे पाकिट स्वतःचं पत्र म्हणून उचललंस, अरे वो मेरा ही था यार. क्या तू भी? त्यावर परशुराम हे नाव लिहिलं. हे तू कसं सांगू शकतो? कारण ते पत्र मीच पाठवलं होतं. त्या दिवशी कागदाचे कपटे भरलेली पाकिटं पोस्टातून आपल्या ऑफिसमध्ये आली. त्यावर धनाजी, निकिता, परशुराम एवढंच काय, खुद्द माझं स्वतःचं नाव त्यावर लिहिलं होतं. फक्त तुझं नाव नव्हतं शर्मा. नचिकेत, तू ऑफिस मधल्या माणसांना ऑफिसच्या पत्त्यावर बोगस पत्र पाठवली याची नोंद होते हे लक्षात घे. मला वाटतं ही ऑफिशियल एन्क्वायरी चालू आहे. अशी पत्र पाठवणं हा गुन्हा नाही, तर गुन्हेगाराला पकडण्यासाठी तयार केलेला सापळा आहे. 1 मिनिट शर्मा, ही कल्पना माझी होती आणि ती सफल झाली असंच आपल्याला म्हणावं लागेल. कारण नचिकेतनी पाठवलेली पत्र ज्याला त्याला मिळाली होती, फक्त परशुरामला त्यांच्या नावाचं पाकिट मिळालं नव्हतं. प्रतीक्षाने मला असं सांगितलं की त्या दिवशी तुम्हाला कुठलंही पत्र आलेलं नव्हतं, तुमच्या नावाचं कुठलंही पाकिट आलेलं नव्हतं आणि तरी सुद्धा कुठलीही नोंद न करता तुम्ही स्वतःच एक पाकिट घेऊन निघून गेलात. त्यानंतर असं लक्षात आलं की परशुरामच्या नावाचं पाकिट गायब आहे. म्हणजे याचा अर्थ सरळ आहे, परशुरामच्या नावाने आलेलं पाकिट तुम्ही घेऊन गेला होतात. याआधी ज्येष्ठ नागरिक संघटनेचा कार्यकर्ता म्हणून ज्या माणसाने आमच्या नाटकामध्ये भाग घेतला
त्याला परशुराम या नावाने 1500 रुपये पाठवून दे असं कोणीतरी सांगितलं. मॅडम, तुम्हाला माहित असेलच. या मॅडम, पण मी काय म्हणतो, शर्मा, मला असं तुम्हाला सुचवावं असं वाटतंय की आता तुम्ही स्वतःच राजीनामा द्या. तुमच्या दृष्टीने ते खूप जास्त बरं होईल, कारण नाहीतर मला ऑफिशियल ऍक्शन घ्यावी लागेल. पण मॅडम मी काय म्हणतो, प्लीज लीव. CEO म्हणून काम करणं म्हणजे काय सुळावरची पोळी असते हे तुला आता कळलं असेलच. खरंच कळलं रे. अरे, माझा काहीही दोष नसताना गेले काही दिवस उगाचच माझी झोप उडाली होती. नाही, झोप माझी उडाली होती, पण अर्थात तुझी जबाबदारी जास्त असल्यामुळे तुला माझ्यापेक्षा जास्त टेन्शनच असणार. एनिवे, आयुष्यामध्ये अशी वादळं उठतातच, पण हे वादळ तू अत्यंत पद्धतशीरपणे शांत केलंस, तर तुझं अभिनंदन. थँक्यू. आणि मला सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद. हॅलो. हॅलो शैलू अंकल, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बोल रे, काय म्हणतोस तन्वीर? विशेष काय नाही, आज पेपरात फोटो आलाय तुमचा. माझा? काय सांगतोस? खरंच, 3ऱ्या पानावर बघा. अरे, तो त्या वीरेंद्र शिरोडकरचा असेल. तन्वीर, तू पण फार गल्लत करतोस हल्ली. एक दिवस माझ्याकडे पिक्चरमध्ये काम मागशील, काय सांगता येत नाही तुझं. काय रे, ते शिरोडकर खरंच माझ्यासारखे दिसतात का? हे कळायला मी कुठे त्यांना प्रत्यक्षात पाहिलंय, पण आज पेपरात आलेला फोटो आणि तुमच्यात बरंचसं साम्य आहे. आता तुम्हीच आरशासमोर उभं राहा आणि फोटोकडे बघा आणि स्वतःकडे बघा, मग तुम्हालाच कळेल. नाही, ते मी बघतोच, पण मी तुला सांगतो, जगात एकसारखे दिसणारी काही माणसं असतात बरं का. त्यामुळे तू काय फार मनावर घेऊ नकोस. पण एक मात्र बरं झाला, तुला कधी मला टाळायचं असेल ना, तर तू असं सांगू शकतोस की अरे, मला वाटलं तुम्ही वीरेंद्र शिरोडकर आहात, मला टाळून निघून जाशील पुढे. नाही नाही, मी कशाला टाळू, तुम्हीच टाळाल मला. नाही रे, मी कसं तुला टाळू शकेन? एनिवे, मला जरा आता एका कॉन्फरन्सला जायचं आहे. तू मला नंतर फोन करशील प्लीज. बाय. ओके ओके, बाय. तुम्ही वीरेंद्र शिरोडकरांना ओळखता का? वीरेंद्र शिरोडकर? नाही, कुणी फेमस माणूस आहे का? हो, सॉलिड फेमस फिल्म मेकर. खूप छान फिल्म्स असतात त्यांच्या. मी सगळ्या फिल्म्स बघतो. नाही नाही, मला अरे फिल्म्स बघायला वगैरे वेळच मिळत नाही. पण त्यांचा काय संबंध? हो, ते डिट्टो तुमच्यासारखे दिसतात. तुम्ही त्यांचा फोटो कधी बघितला नाही का पेपरात? बघा बघा, तुमच्यासारखेच दिसतात ते, अगदी हँडसम. अरे कम ऑन यार, जाऊ दे. आपण वडापाव खाऊया? बस काय अंकल, वडापाव आणि तुम्ही? का? मी वडापाव खाऊ शकत नाही? हो, तुमच्या स्टेटसला शोभत नाही ते. आमचं ठीक आहे. अरे म्हणजे काय, मी पण तुमच्यासारखा कॉलेजमध्येच जायचो. कॅन्टीन मध्ये वडापाव आणि कटिंगचा खाऊनच मोठा झालो ना मी. तिकडे आमच्या वेळी तर कॅन्टीनवाला तो होता राजू. त्याच्याकडे माझी उधारी चालायची, उधारी कडकी असायची ना तेव्हा. त्यावेळेची गोष्ट वेगळी असेल. आता ही गाडी, बंगला, सगळंच. आणि जाऊ दे रे, सोडून दे. गाडी पण शैलू अंकल सारखीच आहे.